मुलांना 100 वर्षापूर्वीचा काळ होता. राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुरोगामी विचारांचा समाज घडवायचा होता. समाजामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी यासाठी शाहू महाराजांचे अंतःकरण तळमळत होते. आणि त्याच दरम्यान राजकारणापासून अलिप्त असलेले, स्वार्थरहित, धडाडीचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाविषयी नितांत प्रेम असणारे 2 तरुण शाहूंच्या नजरेत आले. हे 2 तरुण म्हणजे आपल्या उजवीकडे ज्यांचा पुतळा आहे ते वाद तोफखाने सर व डावीकडे ज्यांचा पुतळा आहे ते गंगाधर यज्ञेश्वर दीक्षित गुरुजी. यापैकी आज वासुदेव दत्तात्रय तोफखाने यांची 98वी पुण्यतिथी. वासुदेव तोफखाने यांचे बालपण राजवाड्यामध्येच शाहू महाराजांच्या नजरेखाली गेले. त्यामुळे त्यांच्यातील धडाडी, राजनिष्ठा, कर्तृत्व यावर राजांचा पूर्ण विश्वास होता. दिसायला उमदे, करारी, रुबाबदार असे तोफखाने संभाषण चतुर, समोरच्यावर सहज छाप पाडणारे, कुणासमोर लाचारीने न झुकणारे होते. श्री वासुदेव तोफखाने यांनी त्यांचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पुण्यात घेतले. 1913 साली इंजिनियर होऊन ते कोल्हापुरात परत आले. पुण्यातील ज्या कॉलेजमध्ये ते शिकत होते तेथील प्रिन्सिपल इंग्रज होते. त्यामुळे त्यांनी तोफखान्यांमधील हुशारी ओळखली. त्यांनी तोफखान्यांच्या सर्टिफिकेट सोबत एक शिफारस पत्र शाहू महाराजांकडे पाठवले होते. त्यामध्ये असे होते की तोफखाने हे हुशार असून त्यांची पात्रता इतकी आहे की जर त्यांना आर्थिक मदत करून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी पाठवले तर त्यांच्या राहण्याची, सर्व शिक्षणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी आपण स्वीकारतो. तोफखाने यांचे वडील श्री दत्तूअण्णा कोल्हापुरात खाजगी कारभारी होते आणि त्यांनाही वाटत होते की आपल्या मुलाला अमेरिकेत उच्च शिक्षणाची संधी मिळाली. त्यामुळे त्यांनी हे शिफारसपत्र घेऊन तोफखान्यांना शाहू महाराजांकडे पाठवले. रुकडी कॅम्पमध्ये ते गेले असता तेथे त्यांना निरोप मिळाला की महाराज मोतीबाग तालमीत जाणार आहेत, तर तुम्ही तिकडेच जाऊन महाराजांची भेट घ्या. अशी त्यांची चुकामुक झाल्यामुळे तोफखान्यांचा हिरमोड झाला व त्यांनी ते पत्र फाडून टाकले आणि पुढे अमेरिकेत जाऊन शिकण्याची संधी मात्र त्यांची निघून गेली. पण याचा भविष्यातील चांगला परिणाम म्हणजे विद्यापीठाच्या रूपाने त्यांनी ही शिक्षणाची संधी अनेक विद्यार्थ्यांना मिळवून दिली. त्यांच्या वाचनात ॲट द फीट ऑफ मास्टर हे थिओसॉफिस्ट कृष्णमूर्ती यांचे पुस्तक आहे. त्यामुळे थिओसॉफिकल विचारांनी ते प्रभावित झाले. थिओसॉफीचे हे वेळ डोक्यात घेऊन ते मद्रासमधील आड्यार या ठिकाणी गेले, जिथे डॉक्टर ॲनी बेजंट हे नाव तुम्ही ऐकले असेल. त्या इंग्लंडमध्ये जन्मलेल्या पण भारतीय स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक आणि तत्वज्ञानी होत्या, ज्या स्त्री सुधारणावादी लेखिका व व्याख्यात्या म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनीच थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. तेथे तोफखाने थिओसॉफिस्ट झाले. पुढे नोव्हेंबर 1916 मध्ये त्यांचे वडील दिवंगत झाले. त्यानंतर पुन्हा आड्यारला निघण्यापूर्वी महाराजांचा निरोप घेण्यासाठी ते वाड्यावर गेले. महाराजांनी त्यांच्या वडिलांविषयी चौकशी केली. त्यानंतर तोफखाने आपण आता आड्यारला परतणार असल्याचे महाराजांना सांगितले. महाराज म्हणाले ठीक आहे. केव्हा जाणार आहात? तर परवा दिवशी निघणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर ॲनी बेजंट यांची कार तोफखान्यांना आली. त्यात असे होते, तुमच्या महाराजांना त्यांच्या प्रजाकार्यासाठी तुम्ही तिथेच हवे आहात. त्यांना तुम्ही मान द्यावा. इकडे येण्याची जरुरी नाही. महाराजांचे कार्य व थिओसॉफीचे कार्य कोल्हापूरलाच करावे. तेव्हा रात्रीतून महाराजांची तार तिकडे गेली असल्याचे तोफखान्यांच्या लक्षात आले. सकाळी उठून ते महाराजांकडे गेले. महाराज हसून म्हणाले, हो, मीच तार केली. अहो, तुमच्यासारख्या गुणी माणसांची मला गरज आहे. मला माझी प्रजा सुधारायची आहे, समाजात बदल करायचा आहे. तुम्ही इथेच राहून तुम्हाला जे कार्य करायचे आहे ते करा. माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. महाराजांच्या कार्यासाठी करवी क्षेत्राच्या मर्यादेत तोफखान्यांनी आपल्या जीवन कार्याचा संसार घातला. त्याच वेळी बहुजन वर्गासाठी
एक शाळा स्थापन करण्याची जबाबदारी महाराजांनी वाद तोफखाने यांच्यावर सोपवली. अशी आपल्या विद्यापीठ शाळेच्या स्थापनेची सुरुवात झाली. तोफखानेंनी शाहू महाराजांबरोबर चर्चा विचार करून त्यांचे ध्येय धोरण व अपेक्षा जाणून घेतल्या व आपल्या भावी कार्याची योजना आखली. बाळपणापासूनच उत्कृष्ट संस्कार करून ज्ञानी, ध्येयवादी, समर्थ नवी पिढी तयार करायला हवी आणि हे कार्य आदर्श शिक्षण संस्थेमार्फतच शक्य होईल अशी तोफखानेंची धारणा होती. त्याप्रमाणे कोल्हापुरातही त्या धर्तीवर विश्व बंधुत्वावर आधारलेली एक समाज कल्याणाला वाहिलेली आदर्शवादी शिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेऊन महाराजांपुढे तो आराखडा त्यांनी मांडला. महाराजांना त्यांची ही योजना पसंत पडली व महाराजांनी जरूर ते सर्व सहाय्य देण्याचे मान्य केले. शाळेसाठी खासगीच्या थट्टीची इमारत आणि मुलांना खेळायला तपोवन येथे क्रीडांगणासाठी जागा दिली आणि 3 सप्टेंबर 1917 साली आपली विद्यापीठ हायस्कूल शाळा स्थापन झाली. या कार्यामध्ये त्यांना काही ध्येयवादी मित्रमंडळींची साथ लाभली. त्यापैकी एक म्हणजे श्री गंगाधर यज्ञेश्वर दीक्षित गुरुजी व ज्यांच्या नावाने आपण स्नेहसंमेलन साजरे करतो ते यशवंतराव केळकर आपल्या शाळेचे पहिले मुख्याध्यापक. तसेच अण्णासाहेब लिमकर असे ध्येयवादी तरुण विद्यापीठाचे अविभाज्य भाग बनले आणि अशा रीतीने विद्यापीठ हायस्कूल प्रत्यक्षात येऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू झाले. विद्यापीठाने सुरुवातीपासूनच एक ध्येय ठेवले जे आपले ब्रीद झाले ते म्हणजे भक्ती सेवा. यापैकी भक्ती ईश्वराची म्हणजे दगडी मूर्तींची पूजा नव्हे तर समाजातील असंख्य मानवांची सेवा असा अर्थ अभिप्रेत आहे. विद्यापीठात कधी आर्थिक ओढाताण परिस्थिती निर्माण झाली की तोफखाने मास्तरांना अनेक प्रयत्न करावे लागत. कधी दानशूर लोकांकडून मदत स्वीकारावी लागेल. प्रसंगी तोफखानेंनी स्वतःच्या घरातील किमती जिन्नस विकावे लागल्याचे प्रसंगही त्यांच्यावर येतो. एकदा डिप्रेस क्लासच्या अधिवेशनासाठी आर्थिक गरज होती तेव्हा तोफखानेंनी स्वतःच्या घरातील चांदीचे भांडे तेथील अध्यक्षांकडे पाठवून दिले. ते विकून येणारे पैसे फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत घ्यावी अशी विनंती त्यांना केली. असे हे दानशूर व्यक्तिमत्व. विद्यापीठाचे कार्य सुरळीत चालूच झाले होते की इतक्यात 26 जून 1922 साली शाहू महाराजांचे प्रयाण झाले आणि विद्यापीठाचा मोठा आधारच निघून गेला. पण तोफखानेंनी महाराजांच्या सामाजिक कार्याचा वसा घेतला. या विद्यापीठातून ज्ञानदानाचे पवित्र कार्य चालूच ठेवले. विद्यापीठाच्या रूपाने एक आदर्श शिक्षण संस्था स्थापन केली. सोबत थिओसॉफिकल चर्चा, प्रार्थना, ध्यानधारणा असे अनेक उपक्रम विद्यापीठात रूढ केले. श्री तोफखाने मास्तर यांनी वडिलांची दागदागिने, भांडीकुंडी व कोल्हापुरातील राहते घर सुद्धा विद्यापीठासाठी अर्पण केले. धर्म, जात, वर्ण, लिंग कोणतेही भेदभावाची भावना त्यांनी बाळगली नाही. हे ओळखून लोक त्यांना महात्मा म्हणत. त्यांनी सुरू केलेले स्नेहभोजन, गणेशोत्सव, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, हनुमान जयंती हे उत्सवही आजही विद्यापीठात साजरे केले जातात. महात्मा श्री वासुदेव दत्तात्रय तोफखाने मास्तर यांनी आपले तन, मन, धन फक्त आणि फक्त विद्यापीठासाठी अर्पण केले. अशा थोर, ध्येयवादी, स्वाभिमानी श्री तोफखाने मास्तर यांनी 27 फेब्रुवारी 1967 साली इहलोकीची यात्रा संपवली. श्री तोफखाने मास्तरांनी विद्यापीठासाठी सारखी आदर्श शाळा सुरू केली जिथे आम्ही अध्यापन व तुम्ही अध्ययनाचे कार्य करतोय. खरंच हे आपले भाग्य आहे. अशा महात्मा तोफखाने मास्तरांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विद्यापीठ.